हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद. सूत्र क्रमांक 45. समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात. ईश्वर प्रणिधानाने समाधी सिद्धी प्राप्त होते, समाधी प्रसाद मिळतो. ईश्वर प्रणिधान हा शेवटचा 5वा नियम होय. ईश्वर प्रणिधानाने समाधी सिद्धी प्राप्त होते, समाधी प्रसाद मिळतो. ईश्वर प्रणिधान म्हणजे ईश्वरार्पण मस्तू. येथे जे काही आहे ते सर्व त्या परमात्म्याचं आहे. आपल्या मालकीचं काहीही नाही. आपण काहीही तयार करू शकत नाही. आपण परमात्म्याने अगोदरच तयार केलेल्या वस्तू फक्त शोधतो, त्याचा शोध लावतो, निर्माण करत नाही. आपण या वस्तू वापरतो, त्या त्याच्या मालकीच्या ठेव म्हणून वापरतो. येथून जाताना त्या येथेच ठेवून जायचं आहे. या वस्तू आपल्याला वापरायला मिळतात, हे त्या परमेश्वराचे आपल्यावर उपकार आहेत. तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या चरणी नतमस्तक होऊन आत्मोद्धार करून घेणे हेच योग्य आणि श्रेयस्कर. हाच एकमेव या नरजन्माचा योग्य उपयोग आहे, उद्देश आहे. परमेश्वराच्या उपासनेने साधक त्या परमेश्वराचे गुण आपल्यामध्ये आत्मसात करू लागतो. यामुळे साधक हळूहळू शुद्ध होऊ लागतो. सूत्र क्रमांक 24 समाधीपाद या विभागात सूत्र क्रमांक 24 आपण पाहिले की क्लेश, कर्म, विपाक, आशय यापासून मुक्त असा तो पुरुष श्रेष्ठ असतो. योगाचा अभ्यास जसजसा पक्का होऊ लागतो तसे साधकही राग म्हणजे भावभावना जिंकायला लागतो आणि क्लेशमुक्त होऊ लागतो. योगाभ्यासाने निष्काम कर्माची कला साधक अवगत करतो. यामुळे साधक कर्मापासून मुक्त होऊ लागतो. भावभावना जिंकल्यामुळे कोणत्याही गोष्टींचा परिणाम होण्यापलीकडे साधकाची वृत्ती जाते. यामुळे साधक विपाक मुक्त होतो. योगाभ्यासाने अन्न, वस्त्र, निवारा यांचा नेमका अर्थ लक्षात आल्यामुळे अपरिग्रह वृत्तीने साधक आशयमुक्त होतो. ईश्वर प्रणिधान भावनेने योगाभ्यास केल्यावर साधक त्या परमेश्वराप्रत जाण्यास योग्य होतो. समाधीस म्हणजे त्या अनादी आदी तत्वाप्रत जाण्यास योग्य अशा समाधी साधनेस लायक होतो. समाधीला अनन्य साधारण महत्त्व आहे. समाधी अवस्था ही आत्ममिलनाची पूर्वतयारी असते. समाधी अवस्थेत त्या दिव्य प्रकाशाचा प्रसाद मिळतो. ती वेळ येते, या प्रकाशाचे आवरण दूर होते आणि परमात्म दर्शन होते. साधक ईश्वरासमोर प्रत्यक्ष उपस्थित होतो. याला जोडून पुढचं सूत्र क्रमांक 46. स्थिर सुख मासनम. स्थिर सुखमासनम. आसन स्थिर आणि सुखावह असावे. अष्टांग योगांगापैकी यम नियम सांगून झाले. आता योगादिराज पातंजली आसन या 3ऱ्या अंगाबद्दल सांगत आहेत. योगाभ्यासासाठी सुख वाटेल आणि स्थैर्य येईल असे आसन असावे. स्थैर्य आणि सुख 2 प्रकारचे असावे. एक म्हणजे शरीराला त्रास न होता, क्लेश न होता सुखावह वाटेल असे आसन असावे. दुसरे म्हणजे मनाला शांतता, स्थैर्य, सुख वाटेल असे आसन असावे. शरीर आणि मन दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दोन्हीपैकी एक जरी विचलित झाली तरी योगाभ्यास होऊ शकणार नाही. आसन 2 प्रकारची आहेत, शारीरिक आसन आणि बसायचं आसन, बैठक. शारीरिक आसने अनेक प्रकारची आहेत. त्यापैकी काही आसनेच योगाभ्यासासाठी उपयुक्त आहेत. यापैकी साधकाला जास्तीत जास्त सुखाचे जे वाटेल त्या आसनात योगाभ्यास करावा. त्यातल्या त्यात पद्मासन, वज्रासन, सुखासन, साधी मांडी इत्यादी अनुक्रमे जे घालता येईल ते घालावे. यांचे श्रेष्ठत्व अनुक्रमाने धरावे. योगाभ्यास करताना शरीराला क्लेश झाले तर अभ्यासात लक्ष लागणार नाही. यासाठी विशिष्ट आसनाचा आग्रह धरू नये. शक्यतो वरीलप्रमाणे आसन घालावे.
कोणतेच आसन घालणे शक्य नसल्यास खुर्चीवर बसून योगाभ्यास करावा. शारीरिक अडचणीमुळे बसणेही शक्य नसल्यास आडवे पडून झोपून योगाभ्यास करावा. अर्थात झोप लागणार नाही याची काळजी घ्यावी. बैठक. शरीर आणि जमीन किंवा जो पृष्ठभाग असेल तो यामध्ये बैठक आसन असावे. शरीर जमिनीवर ठेवून अभ्यास करू नये. पायांच्या हाडांना पृष्ठभाग टोचून बराच वेळ बसून बसून जखम होते, त्रास होतो. पाय दुखायला लागतात. त्यामुळे योगाभ्यासात मन एकाग्र होत नाही. पूर्वीचे ऋषी बसण्यासाठी हरिणाचे किंवा वाघाचे कातडे घेत असत. आपण मऊ बैठक घ्यावी. उन्हाळ्यात बैठकीला ऊब नसली तरी चालेल, पण थंडीत बैठकीला ऊब असावी. गारठणार नाही एवढे गरम कपडे घालावेत. ताठ बसावे. पाठीचा कणा वाकवून पोक काढून बसू नये. यासाठी आधाराशिवाय बसता येत नसल्यास टेकून बसावे. टेकायला मऊ तक्क्या घेतला तरी चालेल. त्याचप्रमाणे योगसाधनेमुळे आपल्या शरीरात योग ऊर्जा निर्माण होते. ही योग ऊर्जा जमिनीवर प्रवाहित होऊ नये यास्तव जमीन आणि आपले शरीर यामध्ये आसन घ्यावे. आता विज्ञान यालाच अर्थिंग असं म्हणते. हरिओम.